सगळा त्यांनी चुकीचा निर्णय घेतलाय. लगेच निलंबित करायचं काहीच कारण नव्हतं याला. त्यांचा पण निर्णय चुकीचा झालेला आहे. त्यांनी तेवढं रिप्लाय दाखवले असते, आमच्या मुलांनी काही केलं नसतं. आदल्या दिवशी पण ते मॅटवर जाताना त्यांनी काय केलं, शिवीगाळी केली तरी माझा मुलगा काहीच म्हणला नाही. तो आपला तो कुस्ती केली, निघून आला. परत आपण आता काल कुस्तीला गेला, चुकीचा निर्णय झालाच नव्हता. तुम्हाला फक्त आम्हाला रिप्लाय करून दाखवलं असतं, काहीच होऊ शकत नव्हतं. हार जीत मानायला कोणी पण तयार होतं. आमचं काय असं नव्हतं. मग त्यांनी तेवढ्या 10-15 मिनिटात काही पण करू शकला असता. यांनी चुकीचा निर्णय दिला. पंचांवर पण काहीतरी निर्णय व्हावा अशी आमची विनंती. खरं तर तुम्ही आता माहिती दिली की आदल्या दिवशी पण पंचांची आणि शिवराजची हुज्जत झाली होती. नक्की काय प्रकार आहे आणि कुस्तीपूर्वी पण पंचांनी शिवराजला डिवॉर्स दिला तुम्ही म्हणताय? कुस्तीच्या आदल्या दिवशी जाताना ना त्यांनी शिवीगाळी केली, पण शिवराज काहीच म्हणला नाही. त्यांना एक शब्द सुद्धा बोलला नाही, तो निघून आला. पण दुसऱ्या दिवशी पण तुम्ही असा चुकीचा निर्णय का दिला, आम्हाला एवढं म्हणायचंय. आणि मग परत डिसिजन घेता की निलंबित करणार आहे, ते केलं त्याला 3 वर्ष. आणि तुम्हाला का बरं नाही कोणी निलंबित करीत? तुम्हाला पण होऊ द्या ना शिक्षा. पंचांना होऊ द्या ना, दिनेश गुंडला होऊ द्या आणि संदीप भोंडवेंना पण होऊ द्या. खरं तर निर्णय चुकला हे मान्य आहे, पण शिवराजची पण कृती कुठेतरी चुकली आहे. तुम्हाला काय वाटतं? अहो संतापल्यावर कुणी पण असंच करणार ना. तुम्ही 2 दिवस त्याच्या भोवती असंच केलं. असं करायला नव्हतं लागत. तुमचा पण मुलगा आहे. एक दुसऱ्यांची मुलं म्हणून आपली मुलं म्हणूनच मानली जातात. पण असं पैलवानाच्या बाबतीत व्हावं नाही, गरीब कुटुंबाला असा अन्याय करावा नाही या पंचांनी, एवढंच आमचं म्हणणं आहे. खरं तर आता 3 वर्षाची बंदी घातली आहे. तुमची पुढली रणनीती काय असेल? पुढे काय करण्याचं तुमचं नियोजन असेल कुटुंबाचं? आता अजून काय आम्ही ते ठरवलं, पण त्यांनी हा निर्णय आम्हाला मान्य नाही निलंबित करण्याचा. त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे.